सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन यशया 40:27-31 ही वचने. यशया 40:27-31 ही वचने. हे याकोबा, असे का म्हणतोस? हे इस्रायला, असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे? तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता थकत भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. ही सुंदर सकाळ देवबापाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडले. आजचे वाचलेले शास्त्र भाग यशया नबी 40 अध्याय वचन 27 ते 31. देवाचं वचन 28 मध्ये आपल्याला सांगतो की आमचा देव हा सनातन परमेश्वर आहे. त्याला सर्व काही ठाऊक आहे. त्याच्या दृष्टीआड नाही आमच्या जीवनामध्ये किंवा या सृष्टीमध्ये काहीही त्याच्या वाचून घडत नाही, कारण की तो या सर्व ब्रह्मांडाचा निर्माण करता असा परमेश्वर आहे. आणि वचन 29 ते 31 या वचनामध्ये आपण पाहतो की तो अशक्तांना बळ देतो. अशक्तांना तो बळ देतो. होऊ शकते की जवान थकतील, पडतील, ते उठणारही नाही. परंतु देवाचं वचन 31 वचन सांगते, जे लोक देवावर आशा धरणारे अशांना तो नवीन शक्ती संपादित करतील. असे लोक
नवीन शक्ती संपादित करतील. त्यांना शक्तीने, त्यांना बळाने भरून देव आपल्या महिमेसाठी उभं करतो. भजन संहिता त्याच्या 103 आणि वचन 5 सांगते, ते गरुडाप्रमाणे नवीन होतील. 2 कुरिन्थी त्याच्या 4 अध्याय वचन 16 सांगते की बाह्य शरीर क्षय पावला तरी अंत्य शरीर नवीन आणि नवीन होत जातो. माझ्या प्रियानो, देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगते की ते नवीन बल प्राप्त करतील. या ठिकाणी गरुडाविषयी आपल्याला शिकायला मिळते की गरुड ज्या प्रकारे तो आपल्या जीवनाच्या समाप्तीच्या टायमामध्ये असतो, परंतु देवाचं वचन सांगते, भजन त्याच्या 103 आणि वचन 5, ते गरुडाप्रमाणे नवीन बल प्राप्त करतील. हे बल परमेश्वर आपल्या लोकांना देऊ इच्छितो. हे बल परमेश्वर आपल्या लोकांसाठी ठेवलेलं आहे. आम्ही कुठल्या परिस्थितीत आहोत, कोणतीही परिस्थिती आमच्यासाठी मोठी नाही. देवाचं वचन सांगते की ज्या प्रकारे गरुड मरण अवस्थेत असतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये नवीन बल प्राप्त करून तो भरारीने उडी मारतो. त्याच प्रकारे देवावर आशा ठेवणारे लोक, देवावर आशा ठेवून जीवन जगणारे लोक, ते नवीन बळ प्राप्त करून देवाच्या अद्भुत गौरवार्थ उभे उठतील. म्हणून होऊ द्या की आम्ही देवावर आशा ठेवून जगणारे असे आम्ही लोक बनावं, जेणेकरून परमेश्वर आम्हाला गरुडाप्रमाणे नवीन बळाने भरून आम्हाला उंचवेल, आम्हाला उभं करेल. प्रार्थना करूया. प्रिय देवा, आम्ही तुला धन्यवाद करतो. या सुंदर वचनाकरवी तू आमच्याशी बोललस. देवा, निश्चित खरंच दे बापा, तुझं वचन सांगते की तू सर्व काही निर्माता परमेश्वर आहेस. आणि पवित्र प्रभू दे बापा, तुझं वचन सांगते की तू अशक्तांना बळ देणारा देव आहेस. देवा, तुझं वचन सांगते की तू गरुडाप्रमाणे आम्हाला नवीन बळ देणारा आमचा देव आहेस. हा प्रभू, आम्हाला तुझ्यावर आशा आहे आणि आम्ही तुझी आशा धरून सदैव जगण्यासाठी तुझी कृपा दे. सर्व महिमा तुला देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.